सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात म्हणजे बाहेरूनच करते. तर मी इथं परीला घेऊन गेलेली, विहीला सोडले स्कूलमध्ये आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. तर जाताना रोड पहा कसा आहे, थोडासा असा इथं चढ वगैरे असं भरपूर आहे. रोड वगैरे पण नीट नाही आहे, त्यामुळं स्कूटी घेऊन येताना मला तर इथून भीतीच वाटते. त्यामुळे मी शक्यतो चालतच जाते. एकतर वरून पाऊस वगैरे पडतो आहे आणि गाडी वगैरे पण स्लिप होते. तर त्यामुळं तर परी छान आपली एन्जॉय करत बसलेली असते आणि ती घरी तर काय थांबायचं नाव घेत नाही आहे. मग म्हणून तिला घेऊनच यावं लागतं आहे. तर तिला तर घरी येऊन थोडंसं टी व्ही वगैरे लावून दिलं आहे. तर आता ही पण बघायला लागली टी व्ही वगैरे. पण थोडा वेळ मग कामं होत नाही, त्यामुळं मग थोडं मला लावून द्यायलाच लागते. मग थोडंसं ती पण शांत बसते, नाही तर मग रडत राहते. तर आता फरशी वगैरे सगळी पुसून घेते मी. तर देव पण इथं वरतीच ठेवावं लागतात. तर आठवडा झाला तर वरतीच ठेवली देव. त्यामुळे मग देवपूजा पण नीट करता येत नाही आणि केल्यासारखं पण वाटत नाही आहे. पण ती परी पण खूप सगळं देव वगैरे ओढत असते, त्यामुळे मी वरतीच ठेवलं. बघू आता किती दिवस ठेवावे लागतात. तर त्याच्यानंतर लगेच मग कपडे पण धुवून घेते. इथं आता परीला पण आंघोळ घालून झोपवलं आहे. मग ती झोपली की मग थोडीशी बाकीची कामं आवरतात. आता लगेच कपडे जे आहेत तर ते पटकन धुवून घेते आणि लगेच सुकायला टाकते. तर कपडे धुईपर्यंत टाकेपर्यंत 12 तर वाजले होते. लगेच मग मी विहीला आणायला गेले स्कूलमध्ये आणि त्यांच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे. तर त्याच्यासाठी जी पालखी बनवायला सांगितली होती, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी बनवत होते. तर आता फायनली बनवली. तर जशी जमेल तशी आपली बनवून ठेवली ही पालखी. तर छान अशी बनली होती पालखी. म्हणजे माझ्या मते तर छान होती, कारण बनवायला ह्यालाच खरं तर खूप एफर्ट्स घ्यावे लागले, कारण शेप वगैरे द्यायला एवढं कटिंग वगैरे त्याच्यामध्ये बराचसाच वेळ गेला. आणि पालखी आपली फायनली तयार आहे. त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये आळूवडी जी होती तर ती फ्राय केली होती. आमटी होती आणि भाजी होती, ती सकाळचीच होती गवारीची, तर तीच गरम केलेली. तर दुसऱ्या दिवशी इथं विहीला रेडी केलं मी. आणि तर ती एकतर तिला असं ड्रेस वगैरे फ्रॉक वगैरे आवडतच नाही मुळात. तर ती कम्फर्टेबल नव्हती एवढी, तरी तिला थोडंसं घातलेलं. आणि ही अशी त्यांची मिरवणूक वगैरे निघली होती. तर नर्सरीच्या मुलांना नव्हतं नेलं, स्कूलची अशी छान त्यांचा फंक्शन वगैरे जो आहे तर तो सेलिब्रेट झाला, भजन वगैरे. तर छान झाला सेलिब्रेट. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी उठल्यानंतर लगेच आवरायला घेतलं आहे. आणि आज आहे आषाढी एकादशी, तर त्यामुळे सुट्टीच आहे. तर आता आणि काल आम्ही संध्याकाळी गणपती मंदिरात गेलेलो. तर व्हिडिओ तर बनवला नाही तिथं, कारण जाताना येताना खूप गर्दी असते आजकाल रोडवरती आणि पाऊस वगैरे, त्यामुळं तर जेवढा थोडासाच बनवायला झाला तेवढंच बनवला. तेवढंच सगळ्यांना गणपती बाप्पांचे दर्शन घेता येईल. तर त्याच्यानंतर मग वडे बनवायला इथं मी 2 ते 3 असे मोठे होते. तर बटाटे असे ते उकडून घेतलेत. तर मधून कट करून आणि थोडंसं पाण्यात टाकून थोडं पाणी टाकलं ना, मग लगेच पटकन शिजतात. आणि साबुदाणा पण छान भिजला आहे. तर आता निम्माच साबुदाणा मी आत्ता बनवणार आहे. राहिलेले वडे नंतर भूक लागली तर करेन, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये. तर आता बटाटा जो आहे तर तो जरी पूर्ण शिजला असला तरी थोडासा असा किसून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात काही मोठा बटाटा राहत नाही आणि छान असा मिक्स होतो आणि
खाताना पण छान लागतात, कारण त्याचं बाइंडिंग जे आहे तर ते घट्ट होतात वडे, नाही तर मग असे सुट्टे होतं ते मिश्रण. तर त्यामुळं शक्यतो बटाटा म्हणजे साबुदाणा वडा करताना बटाटा जो आहे तर तो किसूनच घ्यायचा. तर त्याच्यानंतर इथं मी भाजलेले शेंगदाणे जातं इथं कूट करून घेतले, तर तेच टाकले. शक्यतो थोडंसं कूट जे आहे तर ते मोठं वापरायचं, म्हणजे मोठं असेल तर ते खाताना जे आहे तर वडे ते छान लागतं. तर याच्यामध्येच आता मीठ आणि तिखट जे आहे तर ते मी टाकून घेते आणि आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते आणि ह्याचे वडे बनवते. त्याच्यानंतर मग वडे वगैरे बनवून झाले, यांना टिफिन वगैरे दिला आणि मग लगेच आंघोळ वगैरे करून पटकन असं फ्रेश होऊन मग इथं देवपूजा केली. या झाडाला खूप छान फुलं आलेली, मस्त 6-7 फुलं आलेली. तर देवपूजा पण छान झाली आणि सगळ्यांना फुलं पण भेटली, कारण आता बाहेर जर जात नाही. तर आजचा दिवस पण छान गेला आणि आजचा व्लॉग इथंच थांबवते. जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.